बरेच जण या व्हिडिओची वाट बघत होते। तर BMC अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। तर सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट इथे लागली होती। 1 तारखेला त्यांचे ॲडमिशन सुद्धा कन्फर्म झाले होते, पण वेटिंग लिस्ट जी आहे इथे आज डिस्प्ले होणार होती। सो वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा इथे बऱ्याच जणांना चान्स होते। सो ती वेटिंग लिस्ट जी आहे ती आज डिस्प्ले झालेली आहे। सो त्यामध्ये कुणाकुणाचे नंबर लागलेले आहेत, कुणाकुणाचं नाव आलेलं आहे, ते जे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहेत इथे बघणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। जे कोणी चॅनलवरती नवीन असतील, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे जे आहे BMC अंतर्गत वेटिंग लिस्ट लागलेली आहे। बरेच कॅन्डिडेटचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे। सिलेक्टेडमध्ये त्यांचं नाव नव्हतं। सो आत्ता त्यांना जो आहे ॲडमिशनसाठी चान्स आहे। त्यांच्यासमोर कोणत्या हॉस्पिटलला त्यांचा नंबर लागलेला आहे ते सुद्धा जे आहे इथे दिलेलं आहे। तर चला आपण आता इथे बघूया। ही BMCची ऑफिशियल वेबसाईट आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। वेटिंग लिस्ट कशी चेक करायची ते सुद्धा इथे आपण बघणार आहोत। सो हे असं इंटरफेस ओपन होतो। इथे तुम्ही बघू शकता उज्ज्वल संधीकरता ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे। GNM उमेदवार नोकरीच्या संधी, अशा प्रकारे तुम्हाला जो आहे इंटरफेस इथे ओपन होईल। GNM ॲडमिशन 2024-25 ॲडव्हर्टाइजमेंट सर्क्युलर जे दिलेलं आहे त्याच्यावरती जे आहे तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। सो सर्क्युलरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा जो आहे इंटरफेस इथे ओपन होईल। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की सिलेक्टेड कॅन्डिडेट फ्रॉम अ वेटिंग लिस्ट हा ऑप्शन दिसतोय। सो त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्याचमध्ये जी आहे तुम्हाला ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे वेटिंग लिस्टमधून ते नावं इथे मिळतील। आजची तारीख आहे इथे 8/8। सो 5:06 वाजता ही लिस्ट डिस्प्ले झालेली आहे इथे। सो आपण लिस्टमध्ये आता बघूया की कुणाकुणाचे नाव आहे। सो ज्यांचं नाव आहे त्याच्यापुढे हॉस्पिटलचं नाव तुम्हाला इथे बघायला मिळेल। तर हे बघू शकता तुम्ही इथे मेडिकल कॉलेज सायन मुंबई सिलेक्टेड कॅन्डिडेट्स फ्रॉम द वेटिंग लिस्ट। सो वेटिंग लिस्टमधून या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे। आता ही लिस्ट जी आहे एकत्र आहे टोटल सगळ्या कॅटेगरीची। जशी सिलेक्टेड लिस्ट होती कॅटेगरी वाईज तशी नाही आहे। ह्याच्यामध्ये टोटल इथे ह्याच्यानंतर जवळजवळ 35 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे वेटिंग लिस्टमधून। सो ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी अभिनंदन। कुणाकुणाचं सिलेक्शन झालेलं आहे वेटिंग लिस्टमधून कमेंट करून इथे सांगायचं आहे। सो आपण बघूया इथे। सो कशा प्रकारे तुम्हाला लिस्ट चेक करायची आहे। सो इथे तुमचं नाव सिरियल नंबर आहे, ॲप्लिकेशन नंबर तुमचा दिलेला आहे, नेम ऑफ द कॅन्डिडेट इथे नेम आहे, डेट ऑफ बर्थ आहे तुमची, मेरिट वाईज कॅटेगरी तुमची कोणती होती, सो आणि HSCला तुमचे किती मार्क्स होते आणि कोणत्या हॉस्पिटलला तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते इथे दिलेलं आहे। सो बिलोरे राजश्री मनोहर यांचं झालेलं आहे। ओपन कॅटेगरीमधून 79.67% त्यांना होते। कूपर हॉस्पिटलला सिलेक्शन झालेलं आहे। त्याच्यानंतर घाटकर प्रेमा यांचं झालेलं आहे SEBC कॅन्डिडेट, याच्यामधून 49.64 मार्क्स होते 12थला भगवती हॉस्पिटलला। BC समीक्षा यांचं SBCमधून, गावित प्रतीक्षा यांचं STमधून झालेलं आहे 80%ला, गावित जे आहे मुन्नी यांचं झालेलं आहे 80%ला लोकमान्य टिळक सायन हॉस्पिटल जे आहे ओपन कॅटेगरीमधून। त्याच्यानंतर इथे तवारी आर्या यांचं झालेलं आहे इथे 68.67%ला SBCमधून। OBCमधून इथे झालेलं आहे शिर्के मनस्वी यांचं लोकमान्य टिळक हॉस्पिटल जे आहे इथे। त्यानंतर इथे आहे वायल गायत्री यांचं झालेलं आहे बनसोडे सुनीता। सो तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता, कॅटेगरी त्याच्यासमोर तुम्हाला इथे दिलेली आहे, कोणत्या कॅटेगरीमधून तुमचं झालेलं आहे ते, आणि इथे हॉस्पिटलचं नाव त्याच्यासमोर दिलेलं आहे। सो ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ॲडमिशनची प्रोसेस सगळ्यांना इथे माहिती आहे। तुम्हाला जी फी आहे फीचं स्ट्रक्चर इथे दिलेलं होतं, डिटेल जी माहिती आहे ती दिलेली आहे। तर संपूर्ण त्याच्या आधीचे व्हिडिओ बघू शकता तुम्ही। सो ज्यांना इथे याच्या संबंधी व्हिडिओ केलेला आहे की काय प्रवेश प्रक्रिया असणार आहे ते, सो त्याच्यासाठी तुम्ही जे आहे आधीचे व्हिडिओ जे आहे बघू शकता की डॉक्युमेंट तुम्हाला काय काय लागणार आहेत। आता तुम्हाला जे आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत यावेळी सबमिट करावे लागणार आहेत, ज्यांचं याच्यामध्ये नाव सिलेक्शन झालेलं आहे। सो तुम्ही बघू शकता। सो आत्ता ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ॲडमिशन घेणं खूप गरजेचं आहे। आत्ता जर तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं तर तुमचं जे आहे इथे ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं। आणि ह्याच्यातून सो आत्ता ह्याच्यामध्ये ज्यांचं नाव आलेलं नाही आहे, सो आत्ता जवळजवळ 35 जणांचं इथे नाव आलेलं आहे टोटल सगळ्या हॉस्पिटलला, नायर हॉस्पिटल, लोकमान्य टिळक हॉस्पिटल, भगवती हॉस्पिटल, KM हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल, सगळ्या हॉस्पिटलला इथे ओपन कॅटेगरी, OBC, SBC, NT, ST सगळ्यांची इथे कॉमन ही लिस्ट आहे। आता ह्याच्यामध्ये ज्यांचं नाव आलेलं नाही आहे वेटिंग लिस्टमधून
समजा कन्फर्म नाही सांगता येणार, ह्यापैकी सगळ्यांनीच ॲडमिशन घेतलं तर पुन्हा लिस्ट नाही लागणार, पण ह्यातून जर काही जागा शिल्लक राहिल्या पुन्हा ह्याच्यामधलं कुणाचं ॲडमिशन काही कारणास्तव कॅन्सल झालं, कुणाकडे डॉक्युमेंट नाही आहे किंवा कुणाला नसेल ॲडमिशन घ्यायचं, जर ह्याच्यातून काही जागा शिल्लक राहिल्या तर पुन्हा एकदा वेटिंग लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे ह्याच्या व्यतिरिक्त ज्यांचा नंबर नाही लागलेला आहे त्यांना जो आहे चान्स मिळू शकतो. सो इथे बघा संपूर्ण माहिती. सो संपूर्ण माहिती जी आहे इथे दिलेली आहे. सो ज्यांचं अजूनही नंबर नाही लागलेला आहे, सो जवळपास जर जास्त लांब वेटिंग लिस्टमध्ये असेल तर चान्स नाही आहे, सुरुवातीला जर असेल तर लागू शकतो. समजा जर ह्याच्यातलं कुणाचं ॲडमिशन कॅन्सल झालं किंवा काही कारणास्तव जर त्यांनी ॲडमिशन नाही घेतलं तर तुम्हाला जे आहे वेटिंग लिस्टला इथे पुन्हा एकदा चान्स मिळू शकतो. सो आता जवळजवळ 35 जणांचं पुन्हा इथे ॲडमिशन झालेलं आहे. तो सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. ॲडमिशन कसं घ्यायचं, डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते सगळं इथे दिलेलं आहे तुम्हाला. आधीचे व्हिडिओ चेक करा, डॉक्युमेंटची पूर्ण लिस्ट तुम्हाला इथे दिलेली आहे, ती तुम्ही जी आहे ती बघू शकता. ओके. सो जर काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. बरेच जण या वेटिंग लिस्टची वाट बघत होते, त्याच्यामुळे ज्यांनी अजूनही व्हिडिओ बघितले नसतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला प्रत्येकाने शेअर करा. सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.